मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे आक्रमक झालेत. सरकारच जात प्रमाणपत्र देतं आणि सरकारच रद्द करतं असा आरोप करत जरांगे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. राजकीय हेवेदावेतून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून जात प्रमाणपत्र रद्द केली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मराठ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय असा दावा करत मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिलाय. जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत आला आहे. कालपासून राज्यात एक नवीन कट शिजला गेलाय सरकारकडून, आणि तो कट असा आहे की मराठा समाजाला प्रमाणपत्र पण त्यांनी द्यायचे आणि रद्द पण त्यांनीच करायचे. हा खूप मोठा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्र्याकडून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्र्याकडून शिजला जातो. एकनाथ शिंदे साहेबांचं नाव मी 3 वर्षानंतर पहिल्यांदा याच्यात घ्यायला लागलो. त्याचे कारण पण तसेच आहे, तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की काय काय सत्यता आहे, काय काय नाही. आम्ही शिंदे साहेबांवरती माया किती करायची, त्यांच्या लोकांवरती किती करायची, आम्हाला सुद्धा काही क्षमता आहे. कारण क्षमता, काही रूल त्यांनी सुद्धा पाळले पाहिजेत, नुसते मराठ्यांनीच पाळता कामा नाहीयेत म्हणून. आणि याच्यात सगळ्यात मोठा वाटा फडणवीस साहेबांचा आणि त्यांच्या मंत्र्यांचा आहे की मराठ्यांविषयी जो कट रचला गेला, प्रमाणपत्र रद्द व्हावेत म्हणून. जे राज्यात कालपासून जे धुमाकूळ चाललाय ना, जरांगे पाटलाचं आंदोलन, त्याच्यातून कुणबी प्रमाणपत्र मिळाले आणि प्रमाणपत्र धोका केला आणि माझ्या मराठा समाजाचं वाटोळं करण्याचं काम सरकार कसं करतंय हे मी तुम्हाला सिद्ध करून देणार आहे. नुसतं बोलणारच नाहीये तर ते मी सिद्ध. मग त्याच्यात भाजपमधला मराठा सुद्धा आला. त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचंय, तुम्ही ज्या पक्षाला वाढवताय ना त्या पक्षात तुमचे सुद्धा पोरं काम करतायत. तुमच्या पोरांचं शिक्षणात आणि नोकऱ्यात कसं वाटलं, निवडून मराठ्यांकडून यायचं सरकारनं. मोठं मात्र त्यांनी व्हायचं, येऊस तर पाय सोडायचे नाही निवडून येऊस तर. आणि एकदा त्याच्यावरती बसलं की मराठ्यांचा घात करायला सुरुवात करायचं. 5 वर्ष त्यांच्या ध्यानात नाहीये. ठीक आहे, एखादी गलती मराठ्याकडून झाली असेल तुम्हाला